2 लाख रुपयांपर्यंतचं कृषी कर्ज माफ करण्याची ही कर्जमाफी कधी मिळणार आणि त्यासाठी नेमके काय निकष असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। कर्जमाफीची ही घोषणा आणि त्याबद्दलच्या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। आज सकाळच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या। प्रत्येक बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी देण्यात आली आहे, पण सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी नसून शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा या मागणीसाठी विरोधकांनी काल विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलने केली। बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर, 15 मार्च पर्यंत कापसाची खरेदी सुरू राहणार। यावर्षी कापसाला 8,100 रुपयांचा हमीभाव जाहीर आहे, मात्र शिशा कापूस खरेदी केंद्र आता लवकरच बंद होणार। व्यावसायिक गॅस सिलेंडर संपला, हॉटेल बंद पडू लागले। इराण इस्रायल युद्धाची झळ सर्वांना बसत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स व्यावसायिक सिलेंडर न मिळत असल्याने बंद पडत आहे। बाजारात सोयाबीन पुन्हा तेजीत, दर प्रति क्विंटल 5,500 रुपयाच्या पार। हंगाम अखेर सोयाबीनच्या आवकेमध्ये घट झाली असून दरात वाढ झाली आहे। सोयाबीन उत्पादकांना अल्पसा दिलासा। घरगुती वीज बिल शून्य होणार, सौर प्रकल्प आता स्वस्त दरामध्ये मिळणार। घराच्या छतावर 1 किलोवॅटचा सौर प्रकल्प बसविण्यासाठी राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली असून त्याद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या किमतीमध्ये लाभार्थ्यांना 15,000 रुपयांची सूट मिळणार। कर्जमाफी संभ्रम, निकषांची प्रतीक्षा। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखाची कर्जमाफी जाहीर केली, मात्र याविषयी असणारे निश्चित निकष, शासन निर्णय, GR व पात्र यादी यांची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा आहे। तेल भडकले, 8 दिवसामध्ये 12 रुपये प्रति किलोने झाली भाव वाढ। इराण अमेरिका युद्धामुळे आयात होणारे 75,000 मेट्रिक टन सोयाबीन तेलाचे सौदे रद्द झाल्याने देशांतर्गत तेलाच्या भावामध्ये झपाट्याने वाढ होत आहे। वाढत्या तापमानाने 10 वर्षाचा रेकॉर्ड मोडला। राजस्थान, गुजरातमधील उन्हाचे वारे विदर्भात। यावर्षी तापमान जास्त राहणार असून राज्यातील 20 मार्च नंतर असणारे तापमान तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शेजाऱ्यांकडून वीज कनेक्शन घ्याल तर वीज चोरीचा गुन्हा होणार दाखल। थकीत असणारे वीज बिल वसुलीसाठी महावितरणाचा नवीन फंडा। तसेच वीज बिल वेळेवर न भरल्यास रिमोट ऑटोमॅटिक पद्धतीने वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। होय मित्रांनो, 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। HPV लसीकरण, पिंक OTPचा शुभारंभ। राज्यातील 9,84,000 मुलींना गर्भाशय व मुखाचा कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी ही लस देण्यात येत आहे। आता कुठूनही रेशन घेता येणार, दुकानदाराचाही कोटा वाढणार। 1 नेशन 1 रेशन कार्ड, नवीन योजनेमुळे कोणत्याही भागातील कोणत्याही दुकानातून आता रेशन घेता येणार आहे। लाभार्थ्यांच्या यादीनुसार न होता मागणीनुसार धान्य साठा उपलब्ध होणार आहे। हमीभावाच्या पुढे सोयाबीन, मागे हरभरा। सोयाबीनला 5,500 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे, मात्र हरभऱ्याचा दर हमीभावापेक्षा 500 ते 800 रुपयांनी कमी मिळत आहे। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। प्लास्टिक फुलांची बेगडी सजावट भोवणार, हाती थेट बेडी पडणार। प्लास्टिक आरोग्यासाठी हानिकारक असते, तसेच विघटनही लवकर होत नसून लग्न व अन्य कार्यक्रमामध्ये प्लास्टिक ऐवजी नैसर्गिक फुलाचा वापर करण्याचे होत आहे आवाहन। मिनी बँक की लुटारूंचे केंद्र, गरिबांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला। शिकलेले नसलेली व लिहिता वाचता न येणाऱ्या लाभार्थ्यांच्या विविध योजनेसाठी येणारे पैसे काही मिनी बँक दुकानदारांनी डल्ला मारला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे।
वन्य प्राण्यांनी शेतीचे जेवढे नुकसान केले आहे त्याच्या तिप्पट भरपाई शेतकऱ्यांना द्या, या मागणीसाठी शेतकरी संघटना झाली आक्रमक. कारण खरीप तसेच आता रब्बीतही वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातात मोबाईल आणि कानामध्ये इयरफोन यामुळे बहिरेपणाचा वाढला धोका. तरुणाची आहारी अतिवापरामुळे आरोग्यावर होत आहे विपरीत परिणाम. कानाचे विविध रोग निर्माण होऊ शकते. शेतकरी भवनासाठी 1.7 कोटी रुपये अंदाजपत्रकामध्ये शासनाची मंजुरी. राज्यातील अनेक जिल्हा तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. सिलेंडरचा काळा बाजार. व्यवसाय कामासाठी घरगुती गॅसचा होत आहे सर्रास वापर. इराण अमेरिका युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडर 114 रुपयांनी महागले असून भेटणेही कठीण झाले आहे. उन्हाचा तडाखा वाढला, काळजी घ्या. सध्या राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढत असून उष्माघाताची शक्यता वाढली आहे. दुपारी उन्हामध्ये फिरताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे केले आवाहन. इराण युद्धामुळे 1200 कंटेनर केळी अद्यापही आहे कोल्ड स्टोरेजमध्ये पडून. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केळीचा तोडणी थांबवण्यासाठी केल्या सूचना. गरम मसाल्याचा किशाला चटका. महिनाभरामध्ये दरामध्ये किती वाढ. किराणा उपयोगी मसाला आणि मिरचीच्या दरामध्ये गतवर्षीपेक्षा किलो मागे 100 रुपयांनी झाली वाढ. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उन्हाच्या तीव्रतेने कांदा पिकासह रब्बी पिकावर आले संकट. विहिरीही तळाला. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला तरी उन्हाळ्याची चाहूल लागताच तापमानामध्ये वाढ होताच विहिरीतील पाणी आटू लागले आहे. अनेक जिल्ह्यातील कापसाचा दर स्थिर असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू. हमीभावाने हरभरा आणि तूर विकण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक. 8,000 रुपये तुरीला आहे हमीभाव. इराण युद्धाचा हळदीच्या दराला 3,000 रुपयांनी बसला आहे फटका. दरात झाली मोठी घसरण. शेतकरी वर्गामध्ये मोठे चिंतेचे वातावरण. युद्धामुळे हळदीच्या दरामध्ये 3 ते 4,000 रुपयांनी घसरण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उन्हाचा तडाखा वाढताच पालेभाज्यांना बसला फटका. उन्हाचा तडाखा वाढल्याने बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक कमी होऊन भाजीपाल्यांच्या दरात झाली वाढ. आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. प्रदूषणाने प्राणवायू जीवघेणा. फुफ्फुसातील कर्करोगाचा धोका वाढला. वाढत्या वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून फुफ्फुसातील विविध रोगांचा धोका वाढला आहे. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.